साई भक्तांची प्रतीक्षा आता संपली असून आज रात्री अखेर पहिल्या इंडिगो विमानाचे श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर नाईट लँडिंग यशस्वीरित्या झालंय। श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू झालं असून महायुती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या पहिल्या विमानाचं आज रात्री 9:30च्या सुमारास आगमन होताच विमानतळावर अनोख्या पद्धतीने सलामी दिली गेली। विमानाच्या दोन्ही बाजूंनी विमानतळ अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे उडवत स्वागत केलं। हा नेत्रदीपक नजारा अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। विमानातून आलेल्या प्रवासी साई भक्तांचं युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील व विमानतळ अधिकाऱ्यांनी साईबाबांचा प्रसाद आणि गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आलंय व त्यानंतर रात्रीच्या पहिल्या विमानात आलेल्या प्रवाशांच्या हस्ते केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला। यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आलेल्या प्रवासी साई भक्त आणि विमानाच्या पायलट यांना केक भरवत स्वागत केलंय। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे, त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती, ती आज मागणी पूर्ण झाली। गेले अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे केला आणि म्हणून CISFची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं। आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री 9:30च्या सुमारास इथं लँड झालेलं आहे। माझ्यावरती ही रेग्युलर फ्लाईट राहील। दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट 11:30 वाजेची आहे, ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅगमुळे थांबली, तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 10 विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल, याचा मला विशेष आनंद वाटतो। आज कोणतं विमान आलेलं आहे? ATR विमान आहे जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालंय। येताना जवळपास 60 पॅसेंजर झाले, जाताना 76 पॅसेंजर जाणार आहेत आणि हेच माझं जी मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक, कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवालेच असू शकतात, कारण की अर्थकारणात दृष्टिकोनावर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेड पासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे, हे जे काही कोऑर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या VIP दर्शनचं मी सुचवलेला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल, कारण की 560 कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतात सुरू झालेला आहे। मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत। असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय समितीची मीटिंग सुरू केलेली आहे। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला, या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचं एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर 2027च्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार। काकडे येथे नाईट लँडिंगची सुविधा चालू झाली असून या ठिकाणी काकडी प्रकल्प सेवा संस्था शाही भक्तांसाठी टॅक्सी देण्याचे काम करत आहे। तरी आज नाईट लँडिंग चालू झाल्यामुळे आमच्या व्यवसायात शाही भक्तांकडून आणखी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आलेल्या सर्व शाही भक्तांचे आम्ही टॅक्सी काउंटरतर्फे सहर्ष स्वागत करू। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत
प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।